तर भावानो, तुम्हाला माहिती आहे आता रिक्षा चालवतो आणि मला माझ्या बाईकवर लक्ष द्यायला टाईमच नाही भेटना. उभं राहायला गाडीची हालत खूप जास्त खराब होत चालली आहे. आणि आज मी हिला चालू करून बघत होतो की चालू पण नव्हती होत, मीटरमध्ये लाईट न दाखवते. पण त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम झाला की गाडी उभं राहायला खूप जास्त जाम झालेले आहे. याचं रिझन आहे ही चेन. बघू शकता भावांनो, पावसामुळे किती गंज वगैरे लागलेला आहे. तर माझ्याकडे रिक्षामध्ये WD-40 स्प्रे आहे, तो आपण या चैनीला अप्लाय करून बघूया. चैनीला काय फरक पडतो का नाही, टायर लूज होतो का नाही. तर चैनीला मी WD-40 स्प्रे तर मारला, थोडा फरक पडला आहे. पण माझ्याकडे गाडीचं इंजन ऑइल पण होतं, ते आपण टाका लागतो. आणि यांनी खरं सांगू भावांनो, खूप जास्त फरक पडलेला आहे. तर चैनीमध्ये आपण ऑइल वगैरे टाकून थोडीशी चेन फ्री झाली आहे, पण चेन थोडीशी टाईट असल्यामुळे हिला आपण लूज करत आहे. तर नट बोल्ट वगैरे हिचे नट बोल्ट वगैरे लूज केल्याच्यानंतर चेन तर लूज झाली होती. बोललो चेक करूया गाडीमध्ये फ्यूल आहे का नाही. गाडीमध्ये फ्यूल तर वगैरे तर आहे, पण इथं साईडला कचरा बघू शकता टाकीची, इथे किती मोठा जमा झालेला आहे. आणि गाडी ना स्टार्ट होण्याचं रिझन आपली बॅटरी असू शकते. एवढ्या महिन्यापासून गाडी उभा आहे बोललं तर बॅटरी नक्कीच डाऊन झाली असेल. तर आज बघूया हिला आपण बॅटरी खोलून नेऊया ॲमेझॉन बॅटरीवाले चार्ज करायला. आणि इथं हे कामासाठी दीपक माझी मदत करतो. दीपकला फोन करून बोलून घेतो आणि आम्ही येतो ॲमेझॉन बॅटरीवाल्याकडे. इथं मी माझी बॅटरी चार्जला दिलेली आहे. 5 वाजता बोलवलं आपल्याला घ्यायला. तर 5 वाजता येऊन मी आपल्या बाईकची बॅटरी घेऊन आलो आहे आता घरी आल्याच्यानंतर बाईकमध्ये आपण बॅटरी वगैरे फिट करतो आणि त्यानंतर चालू करायची प्रयत्न करतो. आणि चालू बघा भावानं लगेच झालेले आहे. तर आता चालू केली तर राऊंड पण मारून बघितला. घरच्या घरी तब्येत बरी आणि गाडी आपण घरच्या घरी सर्व्हिसिंग केली.